छत्रपती संभाजीनगरमधल्या बालगृहातून पळालेल्या मुलींनी केलेले आरोप हे खरे ठरलेत। बालगृहातल्या कर्मचाऱ्यांवर या मुलींचे गंभीर आरोप होते। मुलींच्या खोलीत सीसीटीव्ही लावून त्यांचं रेकॉर्डिंग केलं जायचं। मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिन द्यायला नकार दिला जायचा। बालकल्याण समिती चौकशीसाठी आल्यानंतर या मुलींना कोंडून ठेवलं जायचं। बालगृहाच्या नर्स आणि केअरटेकरसह चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी 3 महिला कर्मचाऱ्यांना अटक केलेली आहे। हे आरोप काय होते तर मुलींना त्यांच्या राहत्या खोलीत सीसीटीव्ही लावून त्यांचं रेकॉर्डिंग केलं जायचं। सोबत राहणाऱ्या मुलींना समलैंगिक म्हणून हिणवलं जायचं। मुलींनी मागणी करून सुद्धा त्यांना शिकायला नकार दिला जायचा। मुलींना आधार कार्ड आणि पूर्वीची शैक्षणिक कागदपत्र मागितली जायची। बालकल्याण समिती चौकशीसाठी आल्यास मुलींना कोंडून ठेवलं जायचं। स्टोर रूम मध्ये येणारं साहित्य या मुलींना वापरायला दिलं जात नव्हतं। अल्प साहित्यातच राहण्याची ताकीद त्यांना दिली जात होती। मासिक पाळी दरम्यान पुरेसे सॅनिटरी नॅपकिनही द्यायला नकार देण्यात आला होता। अधिकचे सॅनिटरी नॅपकिन मागितल्यास त्यांना हाकलून दिलं जात होतं। पिण्याचं पाणी नसल्यामुळे बाथरूम मधलं पाणी पिण्याची वेळ या मुलींवर आली होती। जेवण कमी आणि निकृष्ट दर्जाचं दिलं जायचं। बालसुधारगृहातले कर्मचारी स्वतः वेगळे पदार्थ तयार करून खायचे। ही संस्था जर प्रायव्हेट असेल तर तिथे असणाऱ्या जे काही ते ट्रस्टीज असतील त्यांना तिथं विचारण्यात यावं, बोलवण्यात यावं, ते का घडलं, कसं घडलं याची त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन व्हावी। आणि जर सरकारी संस्था ती असेल तर त्याच्यामध्ये जो कोणी अधिकारी असेल त्याला जबाबदार धरून त्या ठिकाणी कारवाई होणं जरुरी आहे। पण हे घडलं का तर त्या 9 महिने मुली बाहेर पळून आल्या आणि त्यांच्यात धाडस होतं की त्यांनी त्या ठिकाणी तिथं पोलिसांमध्ये ते बोलून दाखवलं।